रताळं कशी झटपट शिजवायचे आणि त्यापासून दुसऱ्या 2 रेसिपीज मी आज बनवणार आहे. तर चला बघूयात झटपट त्या रेसिपीज काय आहेत. तर बघा, ही आहे एक स्मूदी बॉल आणि एक आहे रताळाचा मिल्कशेक. तर चला आता आपण बनवूयात. त्यासाठी आपल्याला आता छान बाजारात रताळी यायला लागलेली आहेत. ती व्यवस्थित अशी पाण्याने धुवून घ्यायची 1 ते 2 वेळेस. धुवून घेतल्याच्यानंतर गॅस लावून घ्यायचा आहे आणि गॅसवर आपल्याला चढवायचा आहे कुकर. कुकरच्या झाकणाची जी शिट्टी आहे ती आधी आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण का ते आपल्याला जास्त हवा धरेल आणि त्याच्यात आपल्याला थोडंसंही पाण्याचा वापर करायचा नाही. पाणी नसल्यामुळं कुकरच्या झाकणाची शिट्टी ही काढून घेतलेली आहे आणि नंतर अर्धा चमचाच आपल्याला कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे आणि पाण्याचा थोडासा देखील वापर करायचा नाही. नंतर कुकरमध्ये जे तेल टाकून घेतलेलं आहे बघा तुम्ही, खूप कमी घेतलेलं आहे, जेणेकरून ते आपल्याला रताळे अशी खाताना तुपसान आणि चुलीमध्ये भाजल्यासारखी एकदम गोड अशी लागतात. पाण्यामध्ये आपण ती वाफवली तर त्याची बऱ्यापैकी ही चव निघून जाते. आपण असे साधे म्हणजे असे सोलून पण रताळे खाऊ शकत नाही आणि अशा प्रकारे जर बनवली रताळं तर ते तुम्ही साल काढले की लगेच खाऊ शकता. तर बघू शकता तुम्ही, आपल्याला तेलामध्ये हे रताळं टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं सगळ्या रताळ्यांना थोडं थोडं तेल लागेल असं आपल्याला पूर्ण पळीनं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याला आपल्याला झाकण लावून घ्यायचं. हे यावेळेस जी रताळं मी बनवली ती माझ्या कियानी आधीच फस्त करून टाकली. तिला खूप आवडली आणि तिला एरवी पण खायला रताळं खूप आवडतात. त्यामुळं मी परत आणखीन एक कुकर लावला आणि हे रताळं आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजून तयार होतात. रताळ्याला शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. आपल्याला थोड्या थोड्या वेळानं या कुकरला हलवायचं आहे, जेणेकरून जी खालची रताळं आहेत ती वरती आली पाहिजे. त्याला थोडंसं असं वरती खाली केल्यासारखं हलवायचं आहे. 2-4 वेळेस केल्याच्यानंतर ते पूर्ण रताळं खालीवर व्यवस्थित होतात आणि ते छान असे शिजून खाण्यासाठी तयार होतात. तर तुम्ही बघू शकता हे रताळं आता एकदम सगळे असे शिजून तयार आहेत. पहिले तरी कमी होती, पण यावेळेस मी जे लावले आहेत ते भरपूर जास्त आहेत आणि त्यामधले सगळे जे आहेत ते सगळे असे छान शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, पूर्ण असा चाकू त्याच्यामध्ये काही जर छोटे असतील तुम्हाला असं वाटत असेल, पण यामध्ये जे काही मोठे पण आहेत ते पण मध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत. ते तुम्हाला व्यवस्थित असे मी आता हे खूप गरम कुकर मी काढलेला आहे. तर बघा, हे थंड झाल्याच्यानंतर मध्येपर्यंत व्यवस्थित रताळं आपली खाण्यासाठी तयार आहेत आणि व्यवस्थित शिजलेली पण. तर अशा प्रकारे तुम्ही घरी कुकरमध्ये 5 ते 7 मिनिटात रताळी छान शिजून तयार करून खाऊ शकता. आता आपण दुसरी रेसिपी बनवणार आहोत, तर ते आहे मिल्कशेक. जी रताळं आता मी शिजवलेली आहेत त्यांना पूर्ण असे सालं काढून घेतलेले आहे, सोललेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर किंवा साखर जे काही आहे ते तुम्ही टाकू शकता. मी आता थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलं. थोडं करून थोडं जास्त केले, कारण का मला बनवायचा होता मिल्कशेक. तर आता हा मिल्कशेक पण बनून तयार आहे. मिल्कशेकला आणखीन टेस्टी आणि हेल्दी बनवायचं असेल तर भिजवलेले यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे. सगळे ड्रायफ्रूट्स टाकल्यानं ते आणखीनच टेस्टी आणि हेल्दी बनतो. तर आता आपला मिल्कशेक पण बनून तयार आहे. आता आपण बनवणार आहोत स्मूदी. तर त्यामध्ये मी जास्त थोडेसे रताळं आणखीन टाकलेले आहेत, जेणेकरून ती स्मूदी घट्ट होईल आणि नंतर ती मिक्सरला व्यवस्थित अशी फिरून घेतली आणि क्रंचनेस थोडासा वाढावा आणि खाताना थोडंसं छान दिसावं आणि लागावं, त्यामुळं मी त्याला आणखीनच छान डेकोरेटिव्ह केलं पूर्ण ड्रायफ्रूट्स टाकून. बदाम, पिस्ता आणि रताळ्याचे छोटे छोटे केलेले काप. या 3 in 1 रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.